पुण्यातील सोबती सेवा फाउंडेशनच्या वतीनं संस्थेचे संस्थापक संचालक चंद्रशेखर वेलणकर लिखित आणि गेल्या 1 फेब्रुवारीला प्रकाशित झालेल्या सोबती या मराठी पुस्तकाची दुसरी आवृत्ती तसंच सोबतीचं इंग्रजी भाषांतर असलेल्या कंपेनियन्स या पुस्तकाची पहिली आवृत्ती यांच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त आज दिनांक 5 जुलै 2025 रोजी नागपुरातील गायत्री नगर इथल्या कविकुलगुरू कालिदास सभागृहात उपस्थित असलेल्या सगळ्यांचं मी वीणा डोंगरवार हार्दिक स्वागत करते। या सोहळ्यानिमित्त आज ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभली आहे ते नागपुरातील रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी राघवेंद्रानंद महाराज, राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे, तसंच सोबती सेवा संस्थेच्या संस्थापिका संचालिका वर्षा वेलणकर, सोबतीचे सहसंस्थापक आणि लेखक चंद्रशेखर वेलणकर आणि प्रकाशक अमलताश बुक्स पुण्याचे सुश्रुत कुलकर्णी हे देखील आज उपस्थित आहेत। या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री माननीय नितीनजी गडकरी थोड्याच वेळात इथे उपस्थित होणार आहेत। प्रज्वलन झालेलं आहे आणि सर्व मान्यवरांना विनंती आहे की कृपया त्यांनी मंचावरील आपलं स्थान ग्रहण करावं। पाहुणे स्थानापन्न झालेले आहेत आणि एक छोटीशी भेट देऊन आपण त्यांचं आता स्वागत करणार आहोत। एक रोपटं आणि मंडल चित्र आपण आता पाहुण्यांना भेट म्हणून देणार आहोत आणि विशेष म्हणजे ही सगळी मंडल चित्र वर्षा वेलणकर यांनी स्वतः चितारली आहेत। स्वामी राघवेंद्रानंद महाराजांचं स्वागत सुश्रुत कुलकर्णी करतील अशी त्यांना मी विनंती करते। धन्यवाद कुलकर्णी सर। माननीय राहुल पांडे यांचं स्वागत चंद्रशेखर वेलणकर करतील ही त्यांना विनंती। धन्यवाद। बहुविध व्यक्तिमत्वाच्या धनी असलेल्या वर्षाताईंनी स्वतः ही चित्र काढलेली आहेत। यानंतर आज प्रकाशित होत असलेल्या पुस्तकांचे प्रकाशक अमलताश बुक्सचे सुश्रुत कुलकर्णी आपलं मनोगत आता इथे व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते। नमस्कार, मी सुश्रुत कुलकर्णी, व्यासपीठावरचे मान्यवर स्वामी राघवेंद्रानंद, राहुलजी पांडे, लेखक शेखर वेलणकर, वर्षा वेलणकर आणि जमलेल्या रसिक वाचको सर्वांना मनपूर्वक नमस्कार। अमलताश बुक्सच्या वतीने मी इथे 2 शब्द बोलायला उभा आहे। तुम्ही सगळे या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आलात याचं मला खूप छान वाटतंय। आमचं प्रकाशन नागपूरकरांना जरा नवीन असेल, पुण्यात त्याचे बरेच कार्यक्रम होत असतात,
तर आमचं पब्लिकेशन हे बुटीक पब्लिकेशन इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात अशा प्रकारचं प्रकाशन आहे. वर्षाला काही निवडक पुस्तकं आम्ही प्रकाशित करत असतो आणि शेखर वेलणकर यांचं पुस्तक हे अशाच निवडक पुस्तकांपैकी एक पुस्तक आहे. याचं कारण त्यांचा सगळ्या या वैद्यकीय प्रक्रियेकडे बघण्याचा असलेला वेगळा खास भारतीय मनाचा वेध घेत असलेला दृष्टिकोन. आपलं जे वैद्यक आहे किंवा आधुनिक वैद्यक आहे त्याच्यावरती पश्चिमेचा फार प्रभाव आहे आणि याला एक छान संज्ञा आहे की हे मेडिसिन आहे हे वियर्ड मेडिसिन आहे. आता इथं मी वियर्ड हा शब्द उच्चारल्यावर काही जणांच्या भुवया उंचवलेल्या मला दिसल्या. तर वियर्ड हा एक शॉर्ट फॉर्म आहे. तर वियर्ड म्हणजे कोण, तर पाश्चिमात्य देश जे वेस्टर्न आहेत. ई म्हणजे एज्युकेटेड आहेत, आय म्हणजे इंडस्ट्रियलाइज्ड आहेत, आर म्हणजे रिच आहेत आणि डी म्हणजे डेव्हलप्ड आहेत. तर त्या लोकांचं सगळं वैद्यक आहे ते वेगळ्या प्रकारचं आहे. त्या लोकांचे प्रश्न आहेत हे वेगळ्या प्रकारचे आहेत. आपला भारतीय समाज पश्चिम इतका स्वकेंद्री नाही आहे. आपण नेहमी दुसऱ्याची काळजी घेतो. आपला जो जोडीदार असतो, आपला जो सोबती असतो त्याची काळजी घेणारा आपला समाज आहे. आपल्याकडचे जोडीदार, आईवडील हे खूप प्रेमाने या सगळ्या भूमिका निभावत असतात. पण त्याच वेळी समाजासाठी काहीतरी करणारे लोक थोडे असतात. चंद्रशेखर वेलणकर हे त्यांपैकी एक आहेत. स्वतः संकटाला सामोरं जात असताना आपल्या संकटाचा समाजाला उपयोग कसा होईल असा ते विचार करत असतात. ते खरं तर वृत्तपत्रातले एका प्रतिष्ठित इंग्लिश वृत्तपत्रात त्यांनी आयुष्यभर काम केलं. पण ते कधी अंगलाळलेले झाले नाहीत किंवा साऊथ बॉम्बेच्या पॉश जगामध्ये त्यांनी स्वतःला बंदिस्त करून घेतलं नाही. त्यांचा जो सोल आहे तो कायम भारतीय आणि संवेदनशील राहिला. विंदा करंदीकरांची एक छान ओळ आहे. विंदा म्हणतात, अशी मनातील ऐकतील तान, अशी मनातील ऐकतील तान, असे असावेत तिखट कान. आपल्याला बाहेरचा सगळा गोंधळ ऐकू येतो पण स्वतःचं मन काय म्हणतं हे आपल्याला कधी ऐकू येतं का? तेवढा गोंधळच नाही. आपण आपल्या मनाला सगळं चॅनल्स, रील्स आणि नेटफ्लिक्स आणि लाईक्सनी ब्लॉक करून ठेवलंय. पण आपल्या स्वतःच्या मनाचा आवाज ऐकणारे शेखर वेलणकर, त्यांना असे अनोखे कान लाभलेले आहेत. त्यांनी ती आंदोलनं जी आहेत मनाची ती या पुस्तकात शब्दबद्ध केलीत. पुस्तक वाचल्यावर तुम्हाला ते जाणवेलच. या पुस्तकात शेखर यांनी नेहमीचे जे प्रश्न असतात ते आहेतच. उदाहरणार्थ गंभीर आजार असेल तर येणारे आर्थिक प्रश्न किंवा वैद्यकीय जबाबदाऱ्या हे आहेतच. पण अशा रुग्णाची काळजी घेणारा जो जोडीदार आहे, त्याचा जो सोबती आहे, त्यांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी आणि ते स्वार्थी पण वाटू नये अशा प्रकारे पुस्तक लिहिलं आहे. तर अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत की जोडीदारांनी स्वतःचा श्वासोच्छ्वास कसा केला पाहिजे जेणेकरून तो स्ट्रेस फ्री राहील. ही छोटी वाटणारी गोष्ट आहे. अशा छोट्या गोष्टींपासून त्यांनी विषय डेव्हलप करत आपल्याला रुग्णाचा कधीतरी निरोप घ्यायला लागणार आहे त्याची मनाची तयारी कशी करायची इथपर्यंत सगळ्या गोष्टी या पुस्तकात खूप अभ्यासपूर्ण आणि तरी सोप्या पद्धतीने लिहिल्या आहेत. या पुस्तकांच्या दोन्ही पुस्तकांना म्हणजे सोबती आणि कंपॅनियन्स अनेक जणांचा हातभार लागलाय. त्यापैकी काही थोडी महत्त्वाची नावं घ्यायची तर मुखपृष्ठ जे आहे खूप सुंदर तुम्ही पाहिलं असेल ते शरद तरडे या नामवंत चित्रकारांनी केलंय. त्याचं जे लेटरिंग आहे कंपॅनियन्स आणि सोबतीचं ते प्रशांत लोहार म्हणून आर्टिस्ट आहेत त्यांनी केलं आहे. आमच्या अमलताश प्रकाशनाची जी टीम आहे ती सगळं त्याचं ग्राफिक्स लेआउटचं काम करतच असते. तर असं सगळं हे अनोखं पुस्तक तयार झालं आहे. तुम्ही ते सगळ्यांनी जरूर घ्या. हा एक वेगळा विषय, नेहमीची कथा कादंबरी नाही किंवा यशस्वी कसं व्हावं, शेअर बाजारात पैसे कसे मिळवावेत, कोटाधीश कसं व्हावं अशा प्रकारचं एक पुस्तक नाही. हे पुस्तक आपली जीवनदृष्टी बदलून टाकणार आहे, आपल्याला जागृत करणार आहे, अवेअर करणार आहे. इंग्लिशमध्ये एक खूप छान वाक्य आहे अवेअरनेसबद्दल. अवेअरनेस प्रिसिड्स चॉईस, अवेअरनेस प्रिसिड्स चॉईस अँड चॉईस प्रिसिड्स ॲक्शन्स. आपण जर अवेअर झालो तर आपण समोर असलेले चॉईस आपल्याला दिसायला लागतात
आणि आपण नवे निर्णय घेऊ शकतो. तर हे शेखर सरांचं हे पुस्तक तुम्हाला अवेअर करेल, तुम्हाला नवे चॉईसेस घ्यायला आणि नवे निर्णय घ्यायला मदत करेल अशी मला खात्री आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार. थँक्यू व्हेरी मच.